केस गळणे सामान्य आहे. विशेषतः हवामान बदलत असताना ही हंगामी घटना निराशाजनक असू शकते. या संक्रमणादरम्यान केसांचे आरोग्य राखण्यासाठी अतिरिक्त लक्ष देणे आवश्यक आहे. पुरुष आणि स्त्री या दोघांनाही केस गळण्याचा अनुभव येऊ शकतो आणि वयानुसार संख्या वाढू शकते. तुमच्या ब्रशवर किंवा फरशीवर जास्त केस पाहणे निराशाजनक असू शकते. त्यामुळे केस गळतीची कारणे शोधणे महत्वाचे आहे. त्यावर तुम्ही योग्य ते उपाय करू शकता. केस गळण्याची लक्षणे. केस गळणे अनेक प्रकारे प्रकट होऊ शकते. अचानक किंवा हळूहळू दिसणे किंवा संपूर्ण शरीरावर किंवा फक्त आपल्या टाळूवर परिणाम होऊ शकतो. उशी, ब्रश, फरशी किंवा शॉवर ड्रेनवर जास्त केस पडणे. केसांचे हळूहळू पातळ होणे. अलोपेसियाचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी केसांची घनता हळूहळू कमी होणे कालांतराने स्पष्ट होते, ज्यामुळे पोत अधिक बारीक होते. पुरुषांमध्ये केसांचे बारीक होणे हे वारंवार केसांची रेषा किंवा मुकुटाचे टक्कल पडणे द्वारे दर्शवली जाते. तर स्त्रिया त्यांचे केस विभक्त होण्याचे प्रमाण वाढू शकतात. टक्कल पडण्याची डाग. केसहीनतेचे स्थानिक क्षेत्र अचानक दिसू शकतात किंवा हळूहळू विकसित होऊ शकतात आणि ते आकारात बदल करू शकतात. टक्कल पडलेल्या डागांची उपस्थिती बहुतेकदा केस गळतीची अधिक प्रगत अवस्था दर्शवते. टाळूला खाज सुटणे किंवा चिडचिड होणे. सततची खाज सुटणे केस गळणे वाढवू शकते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या टाळूवर खाज येते आणि केसांच्या कुपांना आणखी नुकसान होते. भावनिक त्रास. केस गळतीने ग्रासलेल्या व्यक्तींना उच्च पातळीचा अनुभव येऊ शकतो. ताण, चिंता किंवा अगदी नैराश्य. आता आपण पाहूया केस गळण्याची कारणे. केस गळणे कसे थांबवायचे याबद्दल चर्चा करण्यापूर्वी केस गळण्याची काही सामान्य कारणे समजून घेऊया. अनुवंशिकता. केस गळण्याचे सर्वात प्रचलित कारणांपैकी एक अनुवंशिक घटक आहेत. याचा परिणाम पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतो. हार्मोनल बदल. गर्भधारणा, बाळंतपण, रजोनिवृत्ती किंवा यासारख्या परिस्थितीमुळे हार्मोनल पातळीतील चढ उतार पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम म्हणजेच पीसीओएस केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते. वैद्यकीय अटी. यासह विविध परिस्थिती, थायरॉइड विकार, स्वयंप्रतिकार रोग आणि विशिष्ट संक्रमणामुळे केस गळू शकतात. औषधे आणि उपचार. संधिवात, नैराश्य, हृदय समस्या, संधिरोग, उच्च रक्तदाब, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीच्या औषधांसह काही औषधांमुळे केस गळू शकतात. अत्यावश्यक पोषक तत्वांचे अपुरे सेवन. लोह, जस्त, जीवनसत्वे आणि प्रथिने यासारख्या आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते आणि केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते. या चुका करू नका. भावनिक ताण आणि मानसिक परिस्थिती जसे की ट्रायकोटिलोमॅनिया म्हणजेच केस खेचण्याचा विकार, यामुळे केस गळू शकतात. घट्ट केशरचना जसे की घट्ट बन्स, पोनीटेल किंवा वेणी केसांवर अवाजवी दबाव टाकू शकतात, ज्यामुळे केस गळतात. वारंवार रंग देणे, पर्मिंग करणे किंवा सरळ करणे यासारख्या कठोर केसांच्या उपचारांचा जास्त वापर केल्याने केसांच्या शाफ्टला नुकसान होऊ शकते आणि केस गळण्यास हातभार लागतो. केस गळणे उपचार. केस गळतीचा सामना करताना प्रत्येक जण नैसर्गिकरित्या केस गळती टाळण्यासाठी मार्ग शोधण्यास उत्सुक असतो. केस गळणे प्रतिबंध आणि उपचारांमध्ये केस गळण्याचे प्रकार आणि कारण यावर अवलंबून बहुआयामी दृष्टिकोन समाविष्ट असतो. पुरुष आणि स्त्रियांसाठी केस गळती नियंत्रित करण्याचे काही सामान्य मार्ग आहेत. निरोगी केसांची काळजी घ्या. उष्णता आणि रासायनिक एक्सपोजर कमी करा. ताण घेणे टाळा. हार्मोनल असंतुलनासाठी किंवा पौष्टिक कमतरता तुम्ही जीवनशैलीतील बदलांचा अवलंब करू शकता आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहार घेऊ शकता. प्लेटलेट रिच प्लाझ्मा. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी आणि लेझर उपचार केसांच्या कुंपांना उत्तेजित करू शकतात. अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीमुळे केस गळतीसाठी लक्षित उपचार आवश्यक आहेत. केस गळणे नैसर्गिकरित्या कसे कमी करावे? नैसर्गिकरित्या केस गळणे कमी करण्यासाठी लोह, जस्त आणि बायोटीनवर लक्ष केंद्रित करून जीवनसत्वे आणि खनिज समृद्ध निरोगी संतुलन आहार घ्या. निरोगी आहाराच्या सवयी नैसर्गिकरित्या केस गळती कमी करण्यास मदत करतात. नारळ किंवा एरंडेल तेलाने टाळूची नियमित मसाज करा, त्यामुळे रक्तप्रवाहाला चालना देते. अतिउष्मा शैली आणि कठोर रसायने टाळा.
विश्रांती तंत्रांचा सराव, व्यायाम आणि पुरेशी झोप याद्वारे तणाव व्यवस्थापित करा. डॉक्टरांना कधी भेटायचे? तुम्हाला अचानक किंवा गंभीर केस गळत असल्यास किंवा टाळूवर खाज सुटणे, लालसरपणा किंवा वेदना यांसारखी अतिरिक्त लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लवकर हस्तक्षेप शोधणे केस गळतीस कारणीभूत असलेल्या कोणते लवकर हस्तक्षेप शोधणे केस गळतीस कारणीभूत असलेल्या कोणत्याही संभाव्य आरोग्य समस्या ओळखण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.